Standard 10th Subject Science and Technology Part 2. This is the bridge course for 5th to 11th July. Here we are going to discuss about the activity sheet number 1, 2 and 3 in this video from part 2nd. So here we going to discuss about the first activity sheet from part 2. The reference for this is 9th standard science textbook, chapter number 16, heredity and variation. So there are three sheets or activity sheets are on this same chapter. Now here see, we saw there are different characteristics are seen in different persons of the same species. See here the special features are different one. The appearance of the nose here and the lips also different in. So there is a great variations in different characteristics, like see here attachment of earlobes are different one in different persons. So here hairlines are here round shaped, here pricked type of hair line is present. So same species have different variations, we see that. So now here see what is the inheritance. So here see the branch of biology which study the transfer of the characteristics of organism to one generation to the next, and the genes. So that is particular that branch of biology is called as a genetics. जेनेटिक्स ही अशी बायोलॉजीची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये काय केलं तर जे ॲक्च्युली जीनच्या संदर्भात जे आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक जे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर होतात तर त्याच्याबद्दलचा स्टडी केला जातो, त्याला जेनेटिक्स असं म्हटलं जातं. सो हियर यू नो अबाउट दॅट न्यू प्रोजेनी इज फॉर्म्ड थ्रू द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. So except for the few minor differences, offspring show the great similarities with the parents. हे तुम्हाला माहिती आहे रिप्रोडक्शनमधून काय होतं की नवीन प्रोजेनी तयार होते. काही मायनर आपण डिफरन्स सोडले तर बऱ्याच वेळेला ते जी प्रोजेनी आहे तर त्यांच्या पॅरेंट्ससारखी दिसते. तर जे ऑर्गॅनिझम असेक्शुअल रिप्रोडक्शनमधून काय होतात तयार होतात तर त्यांच्यामध्ये खूप कमी प्रमाणात व्हॅरिएशन्स दिसतात, म्हणजे विविधता दिसते. आणि जे सेक्शुअल रिप्रोडक्शनमधून तयार होतात तर अशा जे ऑफस्प्रिंग्स आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला व्हेरिएशन्स दिसतात. नाव हिअर सी हिअर नेक्स्ट पॉईंट इज दॅट मेनी सिमिलॅरिटीज बिटवीन पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग्स आर प्रेझेंट, बट देर आर सम डिफरन्सेस ऑल्सो प्रेझेंट इन बोथ. सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस दॅट आर ऑल बिकॉज ऑफ द इफेक्ट ऑफ द हेरिडिटी. हे सगळं कुणामुळे होतं, सिमिलॅरिटीज किंवा डिफरन्सेस हे हेरिडिटीमुळे होतं. तर याच्यामध्ये कशा प्रकारे मेकॅनिझम आहे हेरिडिटीची हे बघूया आपण. ॲक्च्युली काय होतं पहा, इन्फॉर्मेशन नेसेसरी फॉर द प्रोटीन सिंथेसिस, सो दॅट इज स्टोर्ड इन DNA. सो देर आर द सेगमेंट ऑफ DNA विच कंटेन्स ऑल इन्फॉर्मेशन फॉर द सिंथेसिस ऑफ द पर्टिक्युलर प्रोटीन, अँड दॅट सेगमेंट ऑफ द DNA इज कॉल्ड ॲज अ जीन. So that in gene, so there is a information about the synthesis of the particular protein is get stored. So it is necessary to know the relationship of the proteins with the characteristics of organism. तर आपल्याला हे जे प्रोटीन आणि त्याच्यामध्ये असणारे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ऑर्गॅनिझममधली त्यांच्यामध्ये काय असतं, एक स्पेसिफिक रिलेशनशिप असतं. याच्यावरून कुठल्या टाईपचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑर्गॅनिझममध्ये येतील हे ठरत असतं. तर ही जी कन्सेप्ट आहे हेरिडिटीची, तर ही समजण्यासाठी ते काय केलं आहे, प्लांट हाईट हे एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. तर प्लांट हार्मोन्स ज्या प्लांटमध्ये प्रेझेंट आहेत, द बिकॉज ऑफ दॅट ग्रोथ हॉर्मोन प्लांटमध्ये काय होते, ग्रोथ होते, हे आपल्याला माहिती आहे. तर हाईट किंवा जी प्लांटची हाईट ही इन्क्रीज होण्यासाठी दॅट हाईट इज डिपेंड अपॉन द क्वांटिटी ऑफ द ग्रोथ हॉर्मोन, म्हणजे कुठल्या क्वांटिटीचं ग्रोथ हॉर्मोन त्या प्लांटमध्ये आहे याच्यावर त्या प्लांटची प्लांटची जी हाईट आहे तर ती डिपेंड असते. समजा जर क्वांटिटी ऑफ ग्रोथ हॉर्मोन प्रोड्युसेस बाय प्लांट डिपेंड्स अपॉन द इफिशियन्सी ऑफ कन्सर्न एन्झाईम.
तर याच्यामध्ये कुठल्या टाईपची एन्झाईम्स आहेत त्याची किती कार्यक्षमता आहे याच्यावर पण हे डिपेंड असतं. समजा जर त्या प्लांटमध्ये जास्त इफिशियंट काय असतील एन्झाईम्स असतील, सो इफिशियंट एन्झाईम काय करतात तर ग्रेटर क्वांटिटीमध्ये हॉर्मोन्स काय करतात सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळं जेव्हा ग्रेटर हॉर्मोन तयार होतील तर तेव्हा त्या प्लांटची हाईट जी आहे तर ती इन्क्रीज होणार आहे. आणि समजा जर लेस इफिशियंट एन्झाईम असतील त्या प्लांटमध्ये तर ते काय करतील स्मॉलर क्वांटिटीमध्ये हार्मोन्स सिक्रेट करतील आणि त्याच्यामुळे काय होणार आहे त्या प्लांटची जी ग्रोथ आहे तर ती स्टंटेड होणार आहे, म्हणजे डॉर्फ होणार आहे ते प्लांट. नाव हिअर सी द स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोझोम. क्रोमोझोमचं स्ट्रक्चरचे डायग्राम इथं दिले आहे पहा. सो द स्ट्रक्चर in the nucleus of the cell that carries the hereditary character that is called as the chromosomes. Then these are mainly made up of nucleic acid and proteins पासून हे तयार झालेले आहेत. तर सेल डिव्हिजन जेव्हा होत असते तर तेव्हा आपल्याला हे क्रोमोझोम्स क्लिअरली दिसतात विथ द हेल्प ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. जीन्स हे असे काय आहेत तर सेगमेंट आहेत विच कंटेन्स द इन्फॉर्मेशन अबाउट द हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स इन कोडेड फॉर्म अँड दे आर लोकेटेड ऑन द क्रोमोझोम्स. तर याच्यामध्ये प्रत्येक स्पीसीजमध्ये स्पेसिफिक नंबरमध्ये क्रोमोझोम जे आहेत तर ते प्रेझेंट असतात. तर क्रोमोझोम जे आहे प्रत्येक क्रोमोझोम दॅट इज मेड अप बाय DNA, हे DNA पासून काय झाले तयार झालेले आहेत आणि त्यांचा शेप जो आहे तर तो डंबेल शेप्ड असतो. जेव्हा सेल डिव्हिजन होते तेव्हा त्याच्यामध्ये एक कन्स्ट्रिक्शन असतं, कन्स्ट्रिक्टेड रिजन इज प्रेझेंट अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी कन्स्ट्रिक्शन ऑफ सेंट्रोमियर. तर ह्याच्यामुळे काय होतं पहा क्रोमोझोम काय होतं दोन पार्ट्समध्ये ते डिवायडेशन होतं दॅट कॉल्ड ॲज अ आर्म्स ऑफ क्रोमोझोम्स. तर याच्यामध्ये सेंट्रोमियरची पोझिशन जी आहे तर ती स्पेसिफिक असते आणि त्याच्यानुसार क्रोमोझोमचे 4 टाईप जे आहेत तर ते आपल्याला सांगता येतील. These are the 4 types of the chromosome. Metacentric chromosomes, here see at the center this centromere is present and that have a V-shaped. Then submetacentric, here this centromere is somewhere near to the midpoint and that forms a L shape. Then acrocentric centromere, here this centromere is near one end of the chromosome and that forms a English J letter. Then telocentric, so there the centromere is present at the end of the chromosomes and that forms a I letter. So these are the 4 types of chromosomes. Now see homologous chromosomes, what are, and heterologous chromosomes. When the pair of chromosomes consists of similar chromosomes and they are similar in shape and organization, so that pair of chromosomes is called as a homologous chromosomes. And if there are not similar, the pair of chromosomes are not similar in shape and organization, so that are called as a heterologous chromosomes. So here see the organism which reproduce sexually, the one pair of chromosome, one of the pair in the pair that is different from all of that, so that chromosome pair which is different pair that is called as a sex chromosome, or that is also called allosomes. And other types of chromosomes are called as autosomes, which are somewhat similar in structure or organization. Now see, this is about the deoxyribonucleic acid, that is a DNA structure of the DNA. See here, so here see DNA, Watson and Crick produces a model of DNA. As per this model, 2 parallel threads of nucleotides are coiled around each other and this arrangement is called as a double helix, and this structure can be compared with the coiled and flexible ladder. तर याला काय, या स्ट्रक्चरला किंवा या मॉडेलला काय म्हटलं बघा, डबल हेलिकल मॉडेल ऑफ वॅटसन अँड क्रिक. सो सी हिअर, each strand of the molecule of the DNA is made up by small molecules of nucleotides. तर इथं न्यूक्लिओटाईडच्या
न्यूक्लियोटाईडपासून हे DNA तयार झालेले आहेत. या न्यूक्लियोटाईडमध्ये काय काय असतं बघा, देर आर 4 टाईप्स ऑफ नायट्रोजनस बेसिस आणि हे आहेत ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. ॲडेनिन आणि ग्वानिन यांना प्युरिन्स म्हटलं जातं आणि सायटोसिन आणि थायमिन यांना पिरिमिडिन्स म्हटलं जातं. याच्यामध्ये हे जे न्यूक्लियोटाईड्स आहेत तर त्याच्यामध्ये नायट्रोजनस बेस, फॉस्फरिक ॲसिड आणि एक शुगरचा मॉलिक्यूल असं काय असतं याचं स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. सो दिस वन इज द स्ट्रक्चर ऑफ DNA. सो दिस मॉडेल इज कॉल्ड ॲज अ वॅटसन अँड क्रिक मॉडेल. तर इथं न्यूक्लियोटाईडची अरेंजमेंट बघा. सो दॅट इज अ लाईक अ चेन. So here two threads of the DNA molecules are as compared to the rails of the ladders. Each rail is made up of alternatively joined sugar and phosphate acid. याच्यामध्ये काय असतं, शुगर आणि फॉस्फेट काय असतं अल्टरनेटिव्हली प्रेझेंट असतात या प्रत्येक स्ट्रँडमध्ये. ॲडेनिन हा नेहमी काय करतो, थायमिनशी पेरिंग करतो आणि सायटोसिन हा ग्वानिनशी पेरिंग करतो. नाव सी द जीन. Segments of the DNA molecules are called as genes. Here there are the sequence of nucleotides. They are different kinds on the genes and that forms the genes. Genes control the structure and function of the cell. हे काय आहे, जीनचे फंक्शन आपण सांगू शकतो. आणि हे जीन्स ऑल्सो ट्रान्समिट द हेरिडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग्स. हेन्स दे आर कॉल्ड ॲज अ फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. आणि दॅट इज व्हाय मेनी सिमिलॅरिटीज आर सीन इन द पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग्स. हे जीन काय करतात तर हे हेरिडिटी कॅरेक्टर जे आहेत तर ते ट्रान्सफर करतात पॅरेंटपासून ऑफस्प्रिंगकडे. आणि म्हणून बरेच वेळेला आपल्या ऑफस्प्रिंगमध्ये पॅरेंट्ससारखेच काय करतात, काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिसतात. तर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस ऑल्सो स्टोअर्ड इन द जीन्स. याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिसची जी इन्फॉर्मेशन आहे तर ती पण या जीन्समध्ये स्टोअर करून ठेवली असते. Now see here ribonucleic acid, that is the RNA. So these are the types of RNA: ribosomal RNA, messenger RNA and transfer RNA. So according to their function there are 3 different types of RNAs. Now see here the questions from the activity sheet number 1. So this is the exercise. You solve this exercise in your notebook. So first question is write the types of chromosomes. Write here these 4 types. Then second question is some plants grows taller but some are dwarf. Give reason for that. आता आपण याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. देन कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. याच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स लिहायचे आहेत आणि इथं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे नेम्स लिहायचे आहेत. त्याच्यानंतर राईट लेबल द फॉलोइंग डायग्राम. या डायग्राम्सला लेबल करायचं आहे. देन सी फिफ्थ क्वेश्चन ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्रॅम. तर इथं डायग्रॅम जी आहे तर ती DNA जे स्ट्रक्चर आहे तर त्याची डायग्रॅम आहे. तर त्याच्यावरून काही क्वेश्चन्सचे काय करायचे आहेत, आन्सर द्यायचे आहेत. ही डायग्रॅम कशाची आहे हे आयडेंटिफाय करायचं. त्याच्यानंतर इन धिस मॉडेल DNA 2 पॅरलल थ्रेड्स ऑफ द न्यूक्लियोटाइड्स आर कॉल्ड ॲज कॉइल्ड अराउंड इच अदर. व्हॉट इज धिस मॉडेल कॉल्ड. या मॉडेलला काय म्हटलं तर हे लिहायचं आहे. राईट द नेम ऑफ द नायट्रोजनस सबस्टन्सेस. याच्यामध्ये असणारे नायट्रोजन सबस्टन्सची नावं लिहायची आहेत. ईच स्ट्रँड ऑफ द DNA इज मेड अप ऑफ वी सबस्टन्स. एक स्ट्रँड कशापासून बनलेला आहे ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर कोरिलेशन ॲडेनिन थायमिनशी पेरिंग करतो तसं सायटोसिन कुणाशी पेरिंग करतो ते लिहायचं. आणि लास्ट क्वेश्चन इज राईट 3 टाईप्स ऑफ RNA. तर इथं RNAचे 3 टाईप्स लिहायचे आहेत. So this is of the first activity sheet. Now we are going to discuss about the second activity sheet, that on the Mendel's principles of the heredity. So there are different characteristics which are used by Mendel from the pea plant. So do you know about these characteristics? These are the some dominant and recessive characteristics. So here see Mendel's monohybrid cross. In this experiment Mendel consider only one characteristics, one pair of characteristics and the cross between 2 plants having only one contrasting characteristic.
So this type of cross is called as a monohybrid cross. So इथं एक काय केलं आहे एक्झाम्पल इथं दिलं आहे बघा मेंडल्स एक्सपेरिमेंट ऑन द मोनोहायब्रिड cross. Here phenotypes are given, and that is the tall and dwarf. Genotypes are capital T and small t. Gametes are here formed, and this one is the first filial generation. Now selfing in first generation. So for that cross tall and tall, these are the two types of phenotypes. Then genotypes of these are heterogeneous, that is the capital and small t, capital T and small t, and the cross between these, this one is the Punnett square for the second filial generation, that is the F2. And here 4 different offsprings are formed, having 3 same type of and 1 is a different one. So here see, so depending upon this cross, there are 3 types of offsprings are formed in second filial generation. Here pure dominant tall plants that are homozygous. Second one is pure recessive, that is the dwarf plant, that is the homozygous. And third one type of offsprings are hybrid plants, which one also tall plants, but these are heterogeneous. Now here see Mendel's experiment of the dihybrid cross. Here in dihybrid cross, 2 contrasting characters are considered in this experiment. So here 2 contrasting characteristics, for example rounded yellow seeds, and recessive characteristic of this is wrinkled green. Here genotype gametes and first filial generation, which are the rounded yellow seeds. Then selfing of the first generation. Here rounded yellow seeds and rounded yellow seeds are formed or selfing in both these two. Here 4 different types of gametes are formed, and this one is a Punnett square. Here total 16 offsprings are formed, and these are different types. Phenotype of these all ratio, here phenotypic offsprings, this type of phenotypes are formed in the offspring that are the round yellow, round green and wrinkled green type of, and write the genotypic ratio here. Now genotypic, this one is the phenotypic ratio. Here now genotypic ratio. Here these are the different genotypes are capital R, capital Y. Here 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9 different types of offsprings are or progenies are formed. Here 1:2:1:2:4:2 2:2:1:1. So this one is the ratio for that. Write down this ratio. So write down the exercise from the activity sheet number 2. Write the names in Mendel's monohybrid cross. First parent generation P1 consists of the letters लिहायचे इथं फक्त टॉल प्लांटसाठी आणि डॉर्फ प्लांटसाठीचे, आणि इथं डॉमिनंट आणि रेसेसिव्ह जे आत्ता आपण पाहिलं ते. त्याच्यानंतर ही कंप्लीट करायचं आहे. फक्त इथं कुठल्या टाईपचे टॉल जे आहेत तर ते लिहायचं आहे. नाव सी हिअर नेक्स्ट कंटिन्यू हिअर. त्याच्यानंतर सेल्फिंग आहे, आणि हा जे पॉइंट स्क्वेअर आहे तर ते काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. क्रॉस जो आहे तर तो लिहायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सी हिअर कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. इथं काय केले आहेत आपल्याला, इथं याच्यामध्ये आपल्याला 3 टाईपचे काय मिळतात, ऑफस्प्रिंग मिळतात. तर त्याचा टाईप फक्त लिहायचा आहे, होमोझायगस आहे की हेटेरोझायगस आहे याच्यावरून. देन फिफ्थ क्वेश्चन इज राईट आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन फ्रॉम द मेंडेल्स डायहायब्रिड रेशो. याच्यामध्ये लेटर्स लिहायचे आहेत ह्या सगळ्यांसाठीचे. राऊंड येलोसाठी व्रिंकल येलो, राऊंड ग्रीन, व्रिंकल ग्रीनसाठी. त्याच्यानंतर फिनोटायपिक रेशो लिहायचा आहे, आणि जिनोटायपिक रेशो जो आहे तर तो लिहायचा आहे जो आत्ता मी सांगितला 1:1, 1:2, 1:2, 4:2, 1:1.
2:1:1 असं काय राहायचा आहे तो रेशिओ. Now see here third activity sheet that is depend on this part genetic disorders. Here disorders occurring due to the abnormalities in the chromosomes and mutations in the genes. तर इथे काय आहेत डिफरंट याच्यामध्ये काय होतं either increase or decrease in the number किंवा duration of the translocation of any part of the chromosome. Examples are given here. Cleft lip, albinism, physiological disorders जे आहेत फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया, हिमोफिलिया एक्सेट्रा. तर इथं ह्युमन बिईंगमध्ये 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट. 22 पेअर्स आर ऑटोझोम्स अँड 1 पेअर इज अ सेक्स क्रोमोझोम. हियर सी chromosomes in humans, they are represent the 44 plus x, capital X, and in men there are 44 autosomes and one pair of sex chromosome, that is the X and Y here. So see here some disorders due to chromosomal abnormalities are given here. Down syndrome, which is due to the trisomy, that is the 21st chromosomes, that one extra chromosomes is present here, therefore the total number of chromosomes in that is 47. Then Turner syndrome, here monosomy is present, only one X chromosome is present in this. So here see child with the Down syndrome. This one is picture of the Down syndrome child, and this is the some symptoms that are seen in the Turner syndrome. Then Klinefelter syndrome, that have 44 plus XXY, that is the one extra X chromosome is present in this. So here see some diseases occur due to the mutation in single gene, that is called as the monogenic. For example, albinism. Here the skin becomes pale and hairs are white and eyes are usually pink due to the absence of the melanin pigment in the retina. Here then sickle cell anemia, this is due to the there is a minor change in the molecular structure of the protein and DNA, so that leads into this disorder. So in the sickle cell anemia, the RBC cell becomes like this. Normal cells are here the shape of this is biconvex, but here the shape becomes sickle like in the sickle cell anemic person. So see here under the National Health Mission scheme, the solubility test, that is for the diagnosis of the sickle cell anemia, is available in all district hospitals. Then remedies on the sickle cell anemic persons. So here see the mitochondrial disorders are also due to the mitochondrial DNA that may also becomes a defective due to the mutation, and here this one is the disorder due to the mutations in the multiple genes, and that is called as a polygenic disorders. So here examples of these are the cleft lip, cleft palate, and then constricted stomach, spina bifida, etc. So all these are the examples of polygenic disorders. So this is about the activity sheet number 3. Now see here the exercise of activity sheet number 3. Question first, write the correlation between 44 plus X, that is the Turner syndrome, and 44 plus XXY, which is one disease. Write down here. Hemophilia, so one, that is the one genetic abnormality, and write the examples of mitochondrial disorder here. Then question 2, write disorders. Observe the picture, so that is a picture on page number 189. So these two pictures are given for this question. And next picture one, the picture of a child with a cleft lip, and write the disorders of these three.
Then question 3, which type of genetic order is persons have? How should you identify that and write the name? Here the diagram is given. So this one is the diagram for this question. Write the name of that disease. Now next question, see, Raj doesn't see at night. He stumbles while walking. He can't go out from house. Which genetic disorder has he got? राजला रात्रीच्या वेळी काही दिसत नाही. तो चालताना अडखळतो. शिवाय तो घराच्या बाहेर पडू शकत नाही. कोणत्या प्रकारचं जेनेटिक डिसऑर्डर त्याला झालेला आहे? And last question here, see, under the National Health Mission scheme, which test for the diagnosis of the sickle cell anemia is available at all district hospitals? तर याच्याबद्दल पण आपण काय केलं आहे, डिस्कस केलेलं आहे. याचा आन्सर काय आहे याच्यामध्ये आहे. सो दिस इज अबाउट द थर्ड ॲक्टिव्हिटी शीट. राईट ऑल द आन्सर्स ऑफ these questions in your notebook.